मेडिकल सायन्सची ब्युटीच ही आहे की काल ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या आज त्या शक्य आहेत. बात तो सही है. पॅनक्रियाटिक कॅन्सरवरती अशाच प्रकारचा एक ड्रग आणि त्याच्यावर झालेला तो शोध, ही जी सगळी डॉक्टर मंडळी आहेत, रिसर्चर, ते त्याबद्दल स्टँडिंग ओवेशन देत आहेत. RS जीन्स वरती हे कसं काम करतं, पॅनक्रियाटिक कॅन्सर वरती हे कसं काय लाभदायक. समजा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी म्हणजे एक कार आहे, त्या कारमधील RAS जनुक हे ऍक्सेलरेटर सारखं काम करतं. जेव्हा पेशीला वाढायचं असतं तेव्हा हे ऍक्सेलरेटर दाबलं जातं, पण कर्करोगामध्ये हे RS जीन बिघडतं आणि ऍक्सेलरेटर कायम दाबलेल्या अवस्थेत राहतं. परिणामी पेशी अनियंत्रित वेगाने वाढू शकतात, कॅन्सर होऊ शकतो. कारचं ऍक्सेलरेटर निष्क्रिय केलं किंवा इंजिनला मिळाला पुरवठाच बंद केला तर कार आपोआप थांबेल. आणि नेमकं हेच या औषधाने करून दाखवलेलं आहे. यासाठी RS Solid 302 नावाची क्लिनिकल चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये सुमारे 500 रुग्णांचा समावेश होता. 50% रुग्णांना केमोथेरपी देण्यात आली, तर उर्वरित 50 रुग्णांना हे नवीन औषध देण्यात आलं. निकाल अत्यंत आशादायक होतं. केमोथेरपी गटात सरासरी जगण्याचा कालावधी 6.6 महिने होता, तर या नवीन औषधाच्या गटात 13.2 महिन्यापर्यंत वाढला. म्हणजेच रुग्णांचा जगण्याचा कालावधी जवळपास दुप्पट वाढला. याशिवाय मृत्यूचा धोका सुमारे 60% कमी झाल्याचे आढळून आले. पॅनक्रियाटिक स्वादुपिंडाच्या कर्करोगामध्ये परिणाम खरोखरच क्रांतिकारी मानला जात आहे. हेच मेडिकल सायन्सचं ब्युटी आहे. विज्ञान, संशोधन आणि अथक प्रयत्नामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होत आहेत.